पळत नाही ना गाडी? पळते अजिबात नाही पळत. रियल एडवेंचर सुरू झालं भाई. कुछ पाना है तो कुछ खोना पड़ता है. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज तारीख आहे 21. आम्ही आत्ता आहोत श्रीनगरमध्ये. हॉस्टेलला स्टे केलेला तुम्ही कालची व्हिडिओ बघितलीच असेल. हॉस्टेलच्या बाहेरच आम्ही आमच्या गाड्या पार्किंग केल्या आहेत. सेफ पार्किंग आहे. तुम्ही इथे आलात श्रीनगर सनत नगरला तर तिथे जवळच एक हॉस्टेल आहे, हायवेच्या बरोबर बाजूला, मेन हायवेच्या बरोबर बाजूला. त्यामुळे तुम्हाला जास्त कुठे शोधायची गरज नाही. रेंट पण ठीकठाक आहे, म्हणजे चांगलं आहे. आत्ता आम्ही चाललो आहे डाल लेकमध्ये. ती लोकेशन आपल्यापासून आहे 17 किलोमीटरवर. पाऊस पण सुरू झाला इकडे, बघू शकता. हे बघा, याची अपेक्षा अजिबात नव्हती आम्हाला, कारण हे बघा हे सगळं अशी पॅकिंग करावी लागते. वैताग येतो पावसातून. पाऊस चालू आहे इकडे आता. फायनली इकडे कोकणकर इकडे पाऊस चालू झाला आहे. सो आता आपण डायरेक्ट भेटूया डाल लेकवर. चल पिंट्या. सो श्रीनगरच्या सिटीमध्ये आम्ही आता फिरतोय. आता चाललोय डाल लेकवर. इकडची सिटी व्ह्यू आहे हा. इकडचे शॉप्स आहेत एकदम जबरदस्त, वेल मेंटेन आहेत, वेगळे आहेत. म्हणजे आपल्या मुंबई किंवा आपल्या नॉर्मल सिटीसारखं इकडे लाईफ नाही आहे. लाकडाचा वापर जास्त आहे इकडे थंडीपासून वाचण्यासाठी, कारण इकडे स्नोफॉल खूप प्रमाणात होतो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये. जबरदस्त आहे रे इकडचं. हे वेगळंच आहे, म्हणजे हे जगच वेगळं आहे. जम्मू काश्मीर, श्रीनगर यांचं राहणीमान खूप वेगळं आहे. लाईफस्टाईल, जेवण आपल्याला नाही. चल. सो इकडे कालपासून सिक्युरिटी खूप टाईट आहे, कारण आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र साहेब मोदी इकडे येणार आहेत. खूप खूप टाईट सिक्युरिटी आहे. म्हणजे फुटाफुटावर, जे 5-5 फुटावर एक आर्मी मॅन उभा केला आहे विथ गन. भाई नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी. गेले 10 मिनटं आम्ही इथेच थांबलो आहे. हाय सिक्युरिटी, हाय सिक्युरिटी. हे गाणं कोणी लावलं? मार ह्याला मुटका मार. मोहिनी मोहिनी करतोय तो. कुठे आलायस तू भाई? हां चलो, ट्रॅफिक सोडलंय. आता तुम्हाला बघायला मिळतीलच किती पोलीसवाले आणि आर्मीवाले उभे आहेत तिथे. सही आहे सीन भाई. कसले हिरो आहेत रे हे. अरे हिरोच आहे ते, हिरो. महाराष्ट्रातले रायडर बघून खुश होतातच. आपण 2-3 दिवस एक्सपिरियन्स करतोय ना भाई. महाराष्ट्र बोलल्यावर ना वेगळंच काहीतरी रिॲक्ट करतात ते. भाई महाराष्ट्र से आयो. थांबून हा भाई बेकार आहेत. आपल्याला वरती जायचं आहे ना. हे अरे इकडे बघ, समोर बघ पिंट्या. बादल आहे भाई, बादल आहे. लेफ्टला जायचंय. चलिए. काश्मीर खूप मोठा आहे रे. आपण इमॅजिन पण नाही करू शकत भाई. अरे कुठून कुठे आलो आपण, तरी काश्मीर नाही संपत आहे. नाही खरंच पुन्हा पुन्हा नक्की येऊ पिंट्या, नक्कीच. आता लत लागणार यार इकडची. आपण गावाला जाऊन जाम मिस करणार आहे, खूप खूप मिस करणार आहोत. दिल्लीतून पुढे अंबालापर्यंत कंटाळा येतो. चंदीगडपर्यंत, सॉरी, दिल्लीतून चंदीगडपर्यंत कंटाळा आहे. पठाणकोटच्या पुढे मस्त वातावरण चांगलं आहे, टेम्परेचर कमी आहे.
रस्ते सगळे चांगले आहेत. दिल्लीपासून अगदी तुम्हाला अगदी लास्टपर्यंत रस्ते चांगले मिळणार आहेत. भाई हा रोड जन्नत आहे, जन्नत. जैन सर, डाल लेक के लिए इधर से ना, डाल लेक के लिए. ओके सर, थैंक यू. अरे भाई सुरू झाला लेक. पागल माणूस आहे. अरे लेक सुरू झालाय. अरे म्हणजे विचार कर किती मोठा लेक असणार आहे हा. अजून किती किलोमीटर दाखवतो तुझ्या इथून? 7 किलोमीटर ना. लेफ्ट राइट भाई किधर? अरे भाई, अरे भाई 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 थांब, तिकडे जा. ये डाव्या साईडला चल, पहिलं तिकडून इकडे येऊ. सही सीन आहे भाई. अरे ही झाडं वेगळीच आहेत. ही झाडं आहेत ना, एक वेगळा लुक देतात या प्लेसला. लेक व्ह्यू, लेक व्ह्यू, लेक व्ह्यू. सही सीन आहे. कुठेच रे पिंट्या? अरे यार काय सीन आहे रे हा. बोटिंग. पिंट्या बोटिंग जर करायची वेळ आली ना, करू. हे इथे एक माझी आपली व्हिडिओ काढूया, रील. मी सांगतो आयडिया तुला. लाइफ जैकेट किधर है? लाइफ जैकेट है कि नहीं? एक अर्धा तास जास्त झाला आम्ही ह्या लेकवर थांबलोय. ह्या लेकवरून जो नजारा दिसतो ना, या डोंगरांचा आहे ढग, तिथून जायचं मनच नाही करत. तुम्हाला दाखवलो. ह्या बोट्स आहेत. आम्ही मगाशी बोटिंग केली इथे. हा लेक 28 किलोमीटर लांब आहे. म्हणजे एवढा मोठा लेक आहे हा. इकडे फाउंटेन्स पण आहेत. आता अशा प्रकारच्या बोट्स आहेत. आम्ही फक्त 500 रुपयावाली राईड केली. तो बोलत होता 500 रुपयाची राईड केल्यानंतर तो बोलत होता चला 3000 रुपयाची राईड तुम्हाला करवतो. बोलो नको भाई, आमच्याकडे पैसे नाही तेवढे. एक जवळजवळ तासभर जास्त टाईमपास केला आम्ही इथे. टाईमपास म्हणजे टाईमपास नाही म्हणता येणार त्याला, चांगला टाईम स्पेंड केला. बोटिंग वगैरे केली. हा डाल लेक आहे. ह्याचा व्ह्यू एक नंबर आहे. पुढपर्यंत 28 किलोमीटर याची रेंज आहे. म्हणजे 28 किलोमीटर अंतरावर हा पसरला आहे लेक. तिकडे मध्ये आयलंड पण आहे, पण तिकडे आम्ही नाही गेलो कारण प्राइसिंग जरा जास्त आहे बोटिंगची. 3000 रुपये प्राइसिंग आहे. सो आम्ही नाही केलं ते. सो आता आम्ही चाललो आहे तिकडे, त्या साईडला. तिकडे गार्डन्स वगैरे आहेत आणि मला वाटतं जेवायला पण तिकडेच मिळेल. सो आम्ही आता इकडून जातो परत तिकडे. फक्त एक फाउंटन पडतो आहे तिकडे. फाउंटन दिसत असेल कदाचित. फाउंटन शूट करतो आणि जातो तिकडे डायरेक्ट गार्डन साईडला. लेट्स गो. पिंट्या इंटरकॉम कनेक्ट कर. फाउंटन फक्त घेऊया आणि निघूया. चल.
काय राहिलं नाही ना रे, काय नाही. अरे भाई थंडी बघ कसली लागते पिंट्या. नंतर घालेन, आता फाउंटन घेतल्यानंतर बघूया. एक नंबर एक नंबर. ए ह्या साईडला ये, ह्या साईडला या गाड्या, फाउंटन साईडला चढवता येतील मला वाटतं. वरती चढूया काय की साईडलाच लावूया? साईडलाच लावूया. ये इथे. नज़ारे भाई, इधर नज़ारे, नज़ारों की कमी नहीं है इधर. इथे येऊन कोण नाखुश नाही होऊ शकत यार. अरे इथून ट्रान्सपोर्टचं हे बघा आहे त्यांचं, म्हणजे आपल्याकडे कशी रिक्षा असते त्यांच्याकडे ईव्ही आहे तिथे. तर मासे पकडताय, त्यांना भेटत असेल का रे मासे. 19 डिग्री टेम्परेचर तापमान आहे आजचं, बघितलं आत्ता मी. कार आहे. 19ला एवढं फील होतंय. खारदुंगला मायनसमध्ये आहे. वाट लागणार तिकडे भाई, वाट लागणार. हा गाड्या नाही का रे इकडे. रस्ता बघ पिंट्या. भाईजान तू गेला असतास ना आतून, असा मी असून पाठवून व्हिडिओ केली असती तुझी. हा खेळायला आहे बरोबर. सही आहे भाई, सही आहे. चला इकडे येऊन आपण एका पण पॉइंटला निराश नाही झालोय अजिबात. शालीमार बाग भाई. चल शीतलला कधी घेऊन येईन ना मी भाई. मी इकडे येणार. मी वरती लेहला जाईन नाही जाईन काय आयडिया नाही. जम्मू काश्मीर फिरवणार तिला बस. तिचं स्वप्न यार मी पूर्ण करणार आता. बाईकच घेऊन येणार. अरे आतमध्ये काळोख बघ कसला आहे पिंट्या. चल सावकाश आहे, ट्रॅफिक आहे भाई इकडे. हे आहे BSF वाले आहेत. नको थांब, इथून नको फिरू, अडकशील, फास लागेल मानेला. अरे गप, तार आहे बाबा ही. नको, तार आहे, फसशील, मरशील, पडशील, गप्प बस. हे हा एरिया आहे ना BSFच्या अंडर आहे. BSF वाले भाई आहेत. ओके सर. अपना नाम बताइए, आप बस आप पीछे जाइए, बाएं से आइए, मशीन से आइए. क्या नाम सर आप? ऋषिकेश खांडे. क्या ऋषिकेश खांडे? इतना लंबा चौड़ा नाम किसलिए रख लेते हैं? क्या नाम बताया? ऋषिकेश खांडे. चलो ऋषिकेश, चलो निकाल, शॉर्टकट बताए ना. स्वप्निल. यस सर, थँक यू. नाम अपना छोटा सा नाम. ओ यस. अरे काय वाटलं भारी यांच्याशी बोलून. मला वाटलं भाई, अरे BSF वाले आहेत भाई. ते फक्त नाव विचारून पुढे गेले. ओके गुड असं बोलले. ओके गुड, चलो आगे. थांबायचं नाही जास्त आपण, फक्त बघू भाई काय विषय आहे, गार्डन काय विषय आहे. हे बघ एवढे सगळे येत आहेत म्हटल्यावर काहीतरी असणार भाई. हे टुरिस्ट विलेज पण आहे इथे. इथे राहायची व्यवस्था यार आधी माहीत असते ना, इथे चालू असतो आपण. चालत जायचा विषय असेल ना तर नको, आपण फिरूया इकडून. पण गार्डन भारी दिसतोय, काय पण बोल. नको चल. आपण तेवढं अंतर का पुढे जाऊन. गार्डन भारीच दिसतोय. ओ माय गॉड, काय ग्रीनरी आहे इकडे. ग्रीनरी भारी आहे. तिथे विचारायला लागलं रे पार्किंग कुठे बाईकला. इकडे बाईक जास्त दिसत नाही आहेत. एवढं चालत नको नेऊ पिंट्या. अरे बॅग पण आहेत आपल्या इथं, असं काय करतोस. मी नाही मरू दे, तू जाऊन ये आयफोनवाल्या. मी थांबतो इथं यार. अरे पूर्ण जंगलमध्ये हा गार्डन आहे रे. मरू दे, या बॅग्स वगैरे होत्या म्हणून आम्हाला राहायला नाही भेटलं इकडे. वेळ गेला असता बराच. आम्ही रिटर्न फिरलो. सो आता आम्ही चाललोय जेवणाच्या शोधात. इथे कुठेतरी भेटलं पाहिजे रे जेवण. भाई लोक, जेव्हा 2 दिवस आम्ही गरमीमध्ये झुलसत होतो ना आतमध्ये, एकदम काय बोलतात त्याला, गरमीमध्ये 2 दिवस आम्ही करपत होतो ना, 2 दिवस काढले राईड करत, तेव्हा आम्ही बोललो होतो यार थंडी कधी येईल. आणि आत्ता फक्त थंडीची सुरुवात झाली. टेम्परेचर
18, 19, 20 याच्या दरम्यान आहे. हालत खराब झाली इथूनच. थंडी जबरदस्त आहे इकडे, जबरदस्त थंडी आहे. हालत खराब म्हणजे हालत खराब म्हणता येणार नाही, पण सुरुवात झाली भाई. पुढे हालत किती खराब होणार आहे याचा अंदाज आम्हाला इथेच आला. सरजी पिंट्या, आज मी ना फक्त ब्लॉग एडिट करणार आहे बस. हो चल चल ये फुल करूया. बरी आठवण केलीस भाई. कुठे जाऊया रे? किधर जाए ब्रो? इधर नाही, ये डिझेल काय भाई. आगे चल, आगे रहियो ना पीछे जाइयो. तू जा पहिला, मला हे बॅग काढायला लागते. चेरी देत असता ना. सबस्क्राईब करायला सांग चॅनल, फुकट द्यायची नाही. चॅनल सबस्क्राईब क्या था वो? चॅनल सबस्क्राईब करायला सांग. चैनल टू माय सकर प्राइस. फुल करो भाई. आप भी महाराष्ट्र से हैं? अभी हम साथी है. आप जो ना पहलगाम अच्छी जगह है कश्मीर में. पहलगाम. दूसरा है गुलमर्ग किधर है? श्रीनगर. इधर जाते, कारगिल जाते हुए ना. तो कारगिल जाना है, लद्दाख. गुलमर्ग किधर है? वो गुलमर्ग यहीं पे है ना, कश्मीर में. अच्छा, वहाँ पे बहुत मजा है आज. गुलमर्ग में आए. मैं वहीं रहता हूँ गुलमर्ग में. क्या है उधर, क्या क्या है? वहाँ पे बहुत पहाड़ है, वहाँ पे फॉरेस्ट है, और भी गंडोला है वहाँ पे. अच्छा. फर्स्ट फेज, सेकंड फेज, थर्ड फेज है वहाँ पे. अच्छा, तो वहाँ पे बहुत मजा है आज. जो भी आता है ना टूरिस्ट यहाँ पे पहले गुलमर्ग जाता है. मैं भी बना होता 700 पर. वगैरह इंस्टाग्राम पे. दिखाता ये गुलमर्ग में. ये आप हो गया, आप हो गया. लाजवाब है, लाजवाब है. गुलमर्ग. अरे यार हमें मिल जाएगा ये प्लेस कौन सा है? ये प्लेस ये वाला है पहलगाम. और ये चाय वाला कौन सा था? गुलमर्ग. सही है, सही है. जाओया. गुलमर्ग आप बनाते हो कुछ? हाँ, भी बनाते हैं थोड़ा बहुत, रील वगैरह. आप फर्स्ट टाइम आए हो? हाँ, इधर फर्स्ट टाइम आए, अब आते रहेंगे. बहुत अच्छा है इधर. कभी आना होगा ना मुझे, आपको मैसेज करूँगा. थैंक यू भाई. हमारे यहाँ इकडेच फॉलोअर वाढवतो. हा पेट्रोल पंपातच फॉलोअर वाढवतो भाई. जेवणासाठी हॉटेल शोधत होतो आणि इथे आम्हाला एक हॉटेल भेटलंय. जेवण सुपर होतं इकडे. इथे आलात तर नक्की भेट देऊ शकता. आत्ताचं डेस्टिनेशन आहे गुलमर्ग. गुलमर्ग पण एक भारी व्ह्यू देणारी पॉइंट आहे, गाव आहे. काय माहीत गाव आहे की काय सिटी आहे. पुन्हा एक मगाशी पेट्रोल भरताना एक तिथला एक मुलगा होता कामाला, तो गुलमर्गचाच आहे. तो बोला गुलमर्गला नक्की जा. त्याने त्याच्या इन्स्टाच्या व्हिडिओ दाखवल्या आम्हाला. भाई एक नंबर आहे गुलमर्ग. आता आम्ही गुलमर्गला जातोय. गुलमर्गवरून सोनमर्गला जाऊ आणि तिकडे स्टे करू. उद्या कारगिल. मग आर्मी टँकर्स. इथे थंडी वाढले खूप. सो आम्ही आता हे डिकॅथलॉनचे हँड ग्लोव्ज आहेत ते घालून त्याच्यावर आपले रायडिंग ग्लोव्ज घालणार. सो थंडी आटोक्यात येईल बऱ्यापैकी. येस, ओके. 2 hours later. क्या मुंबई का जो रास्ता है ना, मेन हाईवे, इधर में रह के आया हूँ, इसलिए बोल रहा हूँ. अच्छा, बोल के आया. मुंबई से वापस आया हूँ, गोवा से भी वापस आया हूँ. लिखा ही नहीं था ऊपर वाले ने कहीं. क्या करने गए थे उधर? मैं गया था असली आउट ऑफ कंट्री के लिए. अरे वो पहले वाली बात है यार. अभी मुझे 25 साल हुआ उधर से आके. कहाँ घूम के आया? अभी पहली बार आया इधर कश्मीर के लिए. पहली बार है. कैसे लगा? बस बेस्ट. उधर
ये एक एक्सपोज कर लेना, क्योंकि उधर का जो मीडिया है ना हाँ वो चूतिया मीडिया है, हाँ वो उल्टा वही बाहर का जो मीडिया है वो उल्टा दिखाता है। अब सुनो पहले क्या, जो बिका हुआ मीडिया होता है ना वो मतलब वो इधर दिखाएगा, जैसे कि आप महाराष्ट्र का है वो दिखाएगा महाराष्ट्र में भी दंगा फसाद चल रहा है, होगा तो नहीं उधर। अच्छा हाँ, जैसे इधर दिखा रहा है दंगा फसाद है, टूरिस्ट है, ये क्या बोलते हैं इसको, आतंकवादी है, ये ऐसा कुछ नहीं है ना। कहाँ पर है आप देखो, बहुत वही आपको देखा। आदमी भी इधर के आदमी भी इतने मस्त है ना, बहुत अच्छे से बोल। किसी का भी जाओगे ना यहाँ पर हाँ वो मतलब हेल्पफुल है, ये नहीं कि आप आया है तो आया हमें क्या उससे लेना देना, जैसे बाहर है। खाना पीना खाया कहीं पे? क्या नाम है? स्वप्निल चिपळूणकर, स्वप्निल ऋषिकेश खांबे में। मराठी बोलते हैं हमसे। बोलो यार, मराठी भाषा बोलो। जंजालो क्या बोलते हैं उसको, क्या बोलते हैं, पानी पिया कि नहीं पिया, या खाना खाया, किसको क्या बोलते हैं मराठी में? जेवला का जान जोला क्या पता नहीं, वो अब मैं भूल गया हूँ ज्यादा। ये जो है ना ये उधर से मिलती है, ये क्या बोलते हैं गोवा का, और जो ये भाषा है ना कोंकणी में मिलती है ना, मिलती है। भाई इकडे पूर्ण ढगाळ वातावरण झालंय। हा एरिया श्रीनगरमध्येच पडतो। आता आम्ही चाललोय गुलमर्गला। हा श्रीनगर गुलमर्ग रोड आहे, हायवे। गुलमर्ग थोडंसं एक्सप्लोअर करू, एक्सप्लोअरच असं म्हणणार नाही, जे मेन स्पॉट्स असणार आहेत 2-3 मेन स्पॉट बघू गुलमर्गवरचे। फंबल पडतोय थंडीमुळे, थंडी बेकार आहे इकडे। बाईक पण थोडं, बाईकला थोडी दिक्कत येते थोडीशी। काय होतं माहिती आहे, ऑक्सिजन जेवढं वरती आपण जातोय ना ऑक्सिजन कमी पडतोय। इथूनच एवढं व्हायला लागलं तर वरती काय फर्स्ट सेकंडवरच गाड्या चालवायच्यात। आता माझी गाडी टॉपवर आहे, ठीक आहे 53चा स्पीड आहे, 50-60च्या वर जात नाही गाडी। गुलमर्ग आहे ओनली 16 किलोमीटरवर। गुलमर्ग आम्ही एक 15 ते 20 मिनटं भारी अर्धा तास थांबू गुलमर्गमध्ये। त्याच्यानंतर आम्ही सोनमर्गसाठी जाऊ पुढे, कारण आम्हाला अजून स्टे शोधायचं आहे तिकडे। थंडी इकडे अफाट आहे। लोकलचं असं म्हणणं आहे की सोनमर्गला आत्ता जी तुम्हाला थंडी लागते, जी आम्हाला श्रीनगरला लागत होती त्याच्यापेक्षा थंडी सोनमर्गला असणार आहे। सो आम्ही ते साधेवाले डिकॅथलॉनचे साधेवाले हँड ग्लोव्ज आणि त्याच्यावर हे रायडिंग ग्लोव्ज घातलेत थंडीपासून वाचण्यासाठी। जॅकेटच्या आतमध्ये सँडो, त्याच्यावर हाफ टी शर्ट, त्याच्यावर फुल टी शर्ट आणि हा रायडिंग जॅकेट आहे। तेव्हा कुठे आमची थोडीफार थंडी थांबले। थंडी लागते अजून पण पायाला लागत नाही आहे, कारण पायामध्ये आमच्या रायडिंग बूट्स आहेत आणि डिकॅथलॉनचे सॉक्स। थंडीची सुरुवात अशी आहे ना भाई, बोलायला पण नाही नीट जमत आहे। जोडाक्षरांचा उच्चारच होत नाही तोंडातून, सरळ फंबलच पडतोय। इकडची लोक एकदम इझी राहतात, नाही सवयच आहे त्यांना। हे आपल्याकडे गरमीत नाही होऊ शकत, ही राहू शकत नाही माणसं। हे पांढरी माणसं आहेत, गाल एकदम लाल यांचे। थोडा स्ट्रगल करते गाडी। हे बघा ॲक्सिलरेशनच होत नाहीये गाडीला। किती हाईटवर आहोत मला पण नाही माहिती। वाव, सीट मस्त आहे हा। पळत नाही ना गाडी? पळते अजिबात नाही पळत। हा भाई तुम्ही बघू शकता, पूर्ण एक्सिलरेशन मी पुल करतोय तरी पण गाडी पळत नाही। इकडची सिच्युएशन तुम्हाला कळली असेल थोडक्यात बघून। हे बघा एवढ्या हाईटवर होता आम्ही। आता लेह लडाखला, खारदुंगला काय होईल आमचं, आम्हाला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर आमच्या बाईकना त्रास होईल। थंडी बेफाट आहे इकडे, थंडी बेफाट आहे भाई, थंडी बेफाट आहे। अपेक्षा केली नव्हती एवढ्या लवकर आमच्या बाईकना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणार आहे। पुढे जरी चांगले रस्ते असले
तरी आम्हाला आता गाड्या पळवता येणार नाहीत. अरे इकडे ट्रिपल सीट, यांच्या बाईकना सवय वाटते इकडची. चला वर चढायचंय, चढाई आहे. अजून हाईट वर जायचंय. चला इकडे हाईटच हाईट आहेत. हे आहे गुलमर्ग व्हॅली. अकरा विकराळ झाड आहे तिकडे. खोडच वाकडं आहे त्यांचं. ऑक्सिजनची थोडी कमी आहे इकडे. गाडीला पण मिळत नाही, आम्हाला पण मिळत नाही आहे. ब्युटी आहे यार, ब्युटी. सगळीकडे ब्युटी आहे. आमचा स्टे आहे सोनमर्गला, पण आम्ही उलट इकडे गुलमर्गला आलोय इकडची ब्युटी बघायला. इकडून आम्हाला रिटर्न जायचं आहे सोनमर्गसाठी. सोनमर्ग इथून 80 नाही जास्त असणार आहे. हा 80 किलोमीटर आहे. रात्र होईल वाटतं आज. 8, 8:30, 9 वाजतील. बघूया काय होईल ते होईल. जास्त गाडी पळवताच येत नाही यार. 40-45 मॅक्स 50. तिसरा गिअर तर टाकूच नाही शकत आपण. फर्स्ट सेकंड करून जायला लागतंय. सॉरी, थर्ड. भाई खतरनाक आहे रे भाई. हे खाली तुम्ही बघू शकता. जेव्हा बर्फ इकडे जमतो एक नोव्हेंबर-डिसेंबरला आणि बर्फ वितळतो, तो ह्या रूटने वितळतो. त्या बर्फाची नदी होते, वितळलेल्या बर्फाची, ती इकडून वाहते. आणि पावसाचं पाणी. इथे कारच जास्त बघायला भेटतात. बायकर जास्त बघायला मिळतच नाही इकडे, कारण ते इकडून येतच नाहीत. बहुतेक बायकर्स मनाली मार्गे जातात आणि आम्हाला इकडून जायचं होतं यार. पहिल्यांदा जातोय म्हटल्यावर सगळं बघून जाणार ना. पिट्या, ओय, हे कुठून जायचंय? कुठून जायचंय? इकडून पण जायला आहे ना? ओह यार, रियल एडवेंचर शुरू झालंय भाई. कुछ पाना है तो कुछ खोना पड़ता है. भाई बर्फाचे डोंगर आमच्या समोर आहेत. गाडी फसली. बेकार कमाय. स्लिपरी होतं, स्लिपरी खूप. टायर सर्व होता खूप जास्त. भाई ॲडव्हेंचर आहे, फुल ॲडव्हेंचर आहे. जबरदस्त आहे, खतरनाक. हे वरती टॉपला जाऊ. वरती टॉपला घर बांधतोय साल्या. हो मग आम्ही इथून मधूनच जायचा प्लॅन करत होतो सोनमर्गसाठी. जर असं केलं असतं ना, पछतावा झाला असता आम्हाला. चला वरती जाऊया आपण. वरून व्ह्यू आहे बर्फाच्या डोंगरासाठी. भाई आम्ही आता आलोय हब्बा खातूनच्या इथे. हा गुलमर्ग
गुलमर्ग व्हॅलीमध्ये एक उंच ठिकाण आहे आणि आम्हाला जायचं आणखी वर. A few hours later. तुम्ही बघितलंच असेल गुलमोहर नाही रे बाबा गुलमर्गला किती भारी सीन आहेत. हे बघा, ही झाडं, ह्या जागेचा शो हाच आहे, ही झाडं. सो आपण आत्ता होतो गुलमर्गला. तुम्ही सीन तिथला बघितलाच असेल. याच्यावरती हाईटला पण एक प्लेस आहे. 14,000 फीट हाईट आहे तिथे. पण आम्हाला नेमकं जायचं होतं सोनमर्गला, स्टे आहे आमचा. सो खूप उशीर झाला असता म्हणून आम्ही तिथे नाही थांबलो. आम्ही वरती गेलोच नाही. आम्ही रिटर्न फिरलो आहे. आत्ता आमचं डेस्टिनेशन असेल सोनमर्ग. बाईक उतारत असताना काय वाटत नाही, पण चढताना खूप स्ट्रगल करते, खूप स्ट्रगल करते. जर इथे एवढा स्ट्रगल असेल तर मग लेह लडाख, खारदुंगला काय असणार आहे तिकडे. फुल ॲडव्हेंचरच असणार आहे सगळं. थंडी थोडीफार कमी झाल्यासारखी वाटते. आपण हे केलं ना, चाललो वगैरे, डोंगरावर चढलो. हां, बॉडी टेम्परेचर थोडंसं लेवलला आलं की परत थंडी लागायला लागली बघ. तरी इकडे कमी ताप लागत होती आपल्याला. ही सुरुवात आहे, वरती अजून बरंच बाकी आहे. हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी कसा होता माहिती आहे? आपला रायगड चढताना होतं बघ, सेम एक्सपिरियन्स होता. त्रास नाही वाटला, धावत गेला सरबरीत सारखा. नको एक्साइटमेंट इकडेच कमी करायची असते. आपण पाणी पण नाही प्यायलोय. पिंट्या, पाणी बघ कुठेतरी. मी येणार परत इकडे, बघ तू नक्की येऊ. हां, राहिलेले स्पॉट करून टाकायचे. कारण या 14-15 दिवसाच्या सुट्टीत सगळं मॅनेज नाही होत रे. आता इथे येतच राहू आपण. लत लागली भाई, लत बेकार असते. त्याच्या आधी आम्ही एवढी बाईक कधीच कंटिन्यू बाईक कधीच चालवली नव्हती. ठीक आहे, म्हणजे दिवसाला 60 किलोमीटर 70 किलोमीटर इनफ. हे भयंकर आहे काहीतरी. बघ, ब्लँकेट घेऊन झोपतोय आतमध्ये. 2 तास 48 मिनिटं ना, 3 तास, 9:30 10 पावणे 10 पर्यंत पोहोचतोय. 10 पावणे 10. ठीक आहे बॉस. सकाळी लवकर निघूया. काय माहिती आहे, सकाळचं अंतर किती असणार आहे रे? 180 ना, 125? काय बोलतोस? ठीक आहे ना, मग कारगिलला जाऊन आपण मस्त तिथे एक्सप्लोअर करू. अच्छा, तिकडे एक्सप्लोअर करू आपण. चल, कारगिल एक्सप्लोअर करू. तिकडे बघण्यासारखं खूप काय आहे. सोनमार्गला पण बघू ना. पिंट्या, अरे एअरपोर्ट आहे इकडे. हा बघ, तुला मॅपच लावता येत नाही. अरे कुठनं आणलेस रे बाला? हे कुठनं आणलेस? कावळ्या, मी बरेच दिवसाने आपल्याकडचे कावळ्याची प्रजाती बंद झाली. ह्याला नेऊया काय तिकडे प्रजाती वाढवायला? आता नॉर्मल. सो दोस्तों, इधर हम रुके थे थोड़ा नाश्ता पानी करने. नाश्ता पानी किया. अभी हमें जाना है सोनमर्ग. थोड़ी फट रही है भाई, ठंडी बहुत है इधर. बहुत मतलब बहुत. आप विचार भी नहीं कर सकते, इतनी ठंडी है इधर. काय मैं गाडी पुढे घेऊ? काढतो ना मी भाई गाडी. तो टेन्शन कसं घेतो? थांब, साले. काढ. C25 स्नॅक सेंटर मस्त आहे, सगळं मिळतं इकडे.
सो थंडी खूप आहे इकडे आणि आत्ता आम्ही चाललो आहे सोनमर्गला. सोनमर्गला याच्यापेक्षा खूप थंडी असणार आहे. आत्ताचं टेम्परेचर आहे 18 एवढी फाटली आमची. तिकडे काय होईल काय माहीत. नॉनस्टॉप जायचा विचार आहे कारण आज दिवसभर खूप टाईमपास झाला आहे. टाईमपास म्हणजे चांगला टाईमपास होतो. टाईम स्पेंड चांगला झाला आहे. बराचसा वेळ आमचा दाल लेकला गेला आहे. श्रीनगर दाल लेक. थंडी आवरत नाही अजिबात एवढं प्रोटेक्शन घेऊन पण. आणि इकडची माणसं भाई नॉर्मल फिरतायत शर्टवर. आ भाई कोण आहे भाई. रिवर्स टाकतोय बिंदास्त. सो आज खूप मजा गेली. आजचा दिवस खूप चांगला गेला आहे. खूप म्हणजे खूप चांगला गेला. कारण आज नजारे होते खूप बघायला. गेले 2 दिवस आम्ही सलग राईड करतोय. हा चल पटकनच जातोय पटकनच. अरे तोंडातून शब्द नाही फुटत आहेत त्या थंडीमुळे. गेले 2 ते 3 दिवस आम्ही सलग राईड करतोय याच्यासाठीच, या नजाऱ्यांसाठीच. अजून खूप काय बाकी आहे खूप. ही तर सुरुवात आहे. असंच कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. अजिबात चुकवू नका. आम्ही आमच्याकडून खूप प्रयत्न करू तुम्हाला चांगले नजारे, चांगले सीन्स, चांगले दाखवण्याचा, चांगल्या लोकेशन्स. लडाख दर्शन तुम्हाला चांगलं घडवणार आम्ही. बस आम्ही पण घेणार, तुम्हाला पण घडवणार. हा एक मराठी माणसाचा वाद आहे. हा साला माझा मित्र बोलतोय ना तसं मी बोलतोय आता. साले रत्नागिरी आपली फेमस आहे इकडे. आम्हाला 2 ते 3 माणसं अशी मिळाली जो कोण पनवेलला म्हणजे मुंबईला आहे त्याला रत्नागिरी माहिती आहे. आज तर एक माणूस असा मिळाला भाई फणस बोलतो. फणस तुमच्याकडचा फणस फळ खूप भारी असतो. फणसाची भाजी पण खाल्ली त्याने. आणि हां तो आम्हाला म्हणजे तो जो माणूस होता तो आमच्याशी खूप बोलला. एक 10-15 मिनटं आमचं बोलणं चालूच होतं. आणि त्याच्यामध्ये तो एवढंच बोलला तुम्हाला ही जागा जम्मू काश्मीर श्रीनगर जे काय आहे ते तुम्हाला कसं वाटलं. हां प्रत्येकजण जो कोणी आम्हाला भेटतोय आज दिवसभरात ते सगळे आम्हाला विचारतायत कैसा लगा जम्मू, कैसा लगा जम्मू. आणि आम्ही बिंदास सांगतोय. आम्हाला जे वाटेल ना मनाला चांगलं ते आम्ही सगळं सांगतोय. जे खरं आहे तेच सांगतोय. खूप खरंच आवडलं आम्हाला ही सिटी जम्मू काश्मीर. जे आपल्याला मीडियावाले किंवा अदर व्हॉट्सॲप ग्रुप वगैरे मधून जे ऐकायला मिळतं तसं इकडे काहीच नाही. इकडची लोक खूप चांगली आहेत. खूप म्हणजे खूप. तुम्ही विचार पण नाही करू शकत. काळजात घर करतात ही लोक. फक्त कसं आहे माहिती आहे का तुम्ही त्यांच्यामध्ये वावरलं पाहिजे. आता आम्ही तुम्हाला सांगतो बाकीच्या अदर रायडर ग्रुप म्हणजे जे रायडरचे ग्रुप्स असतात तसं आम्ही पॉईंट टू पॉईंट नाही. आम्ही गल्ल्या फिरतोय. आम्हाला जिथे वाटतंय थांबायचं तिथे आम्ही थांबतोय. लोकलशी आम्ही लोकल सोबत चर्चा करतोय. आम्ही बोलतोय त्यांच्याजवळ. त्यामुळे त्यांची जी खंत आहे ना ती खंत एकच आहे की जे जम्मू आणि काश्मीर बद्दल जे पसरवलं जातं वाईट ते भाई तुम्ही सांगा लोकांना की हे आम्ही असे नाही आहोत. आमच्या इथली लोक अशी नाही आहेत. हिंदुइझम मुस्लिम वगैरे असं हिंदू मुस्लिम असं इकडे काहीच नाही. कोण नाही बघत. माणुसकी इकडे माणुसकी जपली जाते. ठीक आहे मी काय ह्या 2 दिवसात पूर्ण जम्मू काश्मीर नाही फिरलो पण जेवढी पण माणसं आम्हाला मिळालेत बेस्ट होती बेस्ट. आणि हाताची 5 बोटं काही सारखी नसतात हे तुम्हाला पण माहिती आहे. आमचा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स खूप जबरदस्त होता. भारी होता. आम्ही नाही कशी आयुष्यात नाही विसरू शकत हा एक्सपिरियन्स. कारण दिल्लीवरून निघाल्यापासून मुंबईवरून निघाल्यापासून आम्हाला एवढा सपोर्ट मिळाला ह्या राईडसाठी. बेस्टच. अनिल दादाने तर आमचं मोठं काम केलं आहे. ह्या आमच्या बाईक्स दिल्लीपर्यंत ट्रान्सपोर्ट त्याच्यामुळे झालेत. माझा मित्र आहे अंकेश, श्वेता त्याचा भाऊ. तर पहिला स्टे आमचा तिकडेच गेला. 2 ते 3 दिवस आम्ही त्याच्याकडेच राहिलो बस. त्याच्यानंतर आम्ही दिल्लीला आलो माझ्या प्रसाद दादाकडे. तिकडे आमची खातिरदारी चांगली करून ठेवलेली. अगदी गाडीने सोडणं, रेल्वे स्टेशनला सोडणं, तिकडून आणणं, इकडे तिकडे फिरवणं सगळं त्याने मॅनेज करून ठेवलेलं.
सगळ्यांमुळे आमची ही राईड सक्सेस होते. असंच सपोर्ट करा सगळ्यांनी. तुम्ही पण सपोर्ट करा व्ह्युअर्सने. व्हिडिओ बघत राहा. आवडली तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो भाई, असंच जाऊया पटापट पटापट. सोनमार्गला आज काही करून पोचायचं आहे आपल्याला बस. हे आता एक कॉन्फिडन्स आला वेगळाच बघ ह्या रोडवर गाडी चालवायचा ना. हे मुक्याला बघा, मुक्या कुठे आहे बघ. सो आपण आता डायरेक्ट आमच्या सोनमार्ग स्टेला भेटू.